सचिन वाझे यांचा एक मुलाखत आली, त्यांनी थेट आरोप केलेले आहे की माझी नॉर्को टेस्ट करा, मी तयार आहे, परंतु पीएम पैसे घेत होती. आरोपाचं कसं केलं? असं आहे की तुम्हाला माहित आहे की मी 4-5 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आरोप केले होते आणि जी वस्तुस्थिती जनतेसमोर आणली होती की कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी, आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी 3 वर्षापूर्वी कशा पद्धतीनं ॲफिडेव्हिट मी करून द्यावं यासाठी जो प्रस्ताव माझ्यासमोर आणला होता, ही गोष्ट जेव्हा मी महाराष्ट्रातील जनतेसमोर पुढे केली त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची आता ही नवीन चाल आहे. सचिन वाझे जे बोलले हे देवेंद्र फडणवीस यांची आता नवीन चाल आहे. देवेंद्र फडणवीस यांना बहुतेक माहीत नाही की मुंबई हायकोर्टने, हा मुंबई हायकोर्टचा आदेश आहे, मुंबई हायकोर्टने सचिन वाझे बद्दल बोलताना हे सांगितलं आहे की सचिन वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. तो 2 खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याला आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. आता सुद्धा तो एका खुनाचा गुन्ह्यामध्ये तुरुंगात आहे. त्याची गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे सचिन वाझेची. आणि हा सचिन वाझे हा याच्यावर विश्वास ठेवण्यालायक व्यक्ती नाही असं हायकोर्टाने म्हटलं. याच्या कोणत्याही स्टेटमेंटवर, याच्या कोणत्याही बयानावर, सचिन वाझेच्या कोणत्याही बयानावर विश्वास ठेवण्यालायक हा व्यक्ती नाही, त्याच्या बयानावर विश्वास ठेवता येत नाही असं हायकोर्टाने म्हटलं आहे. आणि अशा या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सचिन वाझेला हाताशी धरून देवेंद्र फडणवीस माझ्यावर सचिन वाझेच्या माध्यमातून आरोप लावतायत. त्याच्यामुळे जनतेला हे मी सांगू इच्छितो की मी जे आरोप लावले होते देवेंद्र फडणवीसवर, आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेला पकडून माझ्यावर हे आरोप लावायला सांगितले. पण हायकोर्टाचा आदेश मी परत सांगतो की हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा सचिन वाझे हा व्यक्ती आहे आणि याच्या कोणत्याही बयानावर, याच्या कोणत्याही स्टेटमेंटवर विश्वास ठेवता येणार नाही असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे. हाँ, मैंने 5-6 दिन पहले महाराष्ट्र के डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस इनके ऊपर जो मैंने आरोप लगाया था कि किस प्रकार से 3 साल पहले देवेंद्र फडणवीस ने उस वक्त के मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे इनको जेल में जाना चाहिए इसके लिए प्रयास किया, किस प्रकार से आदित्य ठाकरे जेल में जाना चाहिए, इस प्रकार से एफिडेविट मेरे पास लाके आप उद्धव ठाकरे के ऊपर आरोप करो, आप आदित्य ठाकरे के ऊपर आरोप करो ताकि दोनों भी जेल में जाना चाहिए, इस प्रकार से जो एफिडेविट मेरे तरफ लाया था, ये बात मैंने जब उजागर किया जनता के सामने करके, देवेंद्र फडणवीस की ये अभी नई चाल है. अभी देवेंद्र फडणवीस ने जो आज ये नई चाल खेली है कि देवेंद्र फडणवीस ने सचिन वाझे को पकड़ के उसका इस्तेमाल करके, जो सचिन वाझे के बारे में हाईकोर्ट ने बोला है कि सचिन वाझे एक क्रिमिनल बैकग्राउंड का व्यक्ति है, गुनहगारी प्रवृत्ति की इसकी पूरी पार्श्वभूमि में बैकग्राउंड है, 2 खून के इल्जाम में उसको अरेस्ट किया गया है, आज भी वो जेल में है. और ऐसे गुनहगारी प्रवृत्ति के आदमी जिसकी बातों पे विश्वास नहीं किया जा सकता, जिसके स्टेटमेंट पे विश्वास नहीं किया जा सकता, ऐसा खुद मुंबई हाईकोर्ट के जजमेंट में उन्होंने बोला है कि सचिन वाझे गुनहगारी प्रवृत्ति का है और उसके स्टेटमेंट पे या उसके बयानों पे कोई भी विश्वास करने लायक व्यक्ति नहीं, ऐसा हाईकोर्ट का जजमेंट है. तो कम से कम देवेंद्र फडणवीस ने मेरे ऊपर आरोप लगाने के लिए यही गुनहगारी प्रवृत्ति का, यही क्रिमिनल बैकग्राउंड का व्यक्ति उसको मिला, जिसके ऊपर कोर्ट खुद बोलती है 2 खून के इल्जाम में सचिन वाझे जेल में है. और ऐसे इस इंसान को पकड़ के भारतीय जनता पार्टी की जो पूरी टोली मेरे ऊपर आरोप लगा रही है, सचिन वाझे
ये देवेंद्र फडणवीस जैसा जैसा बोलते वैसा वो बोल रहा है. तुम्ही म्हणता पुरावे सचिन वजेने जयंत पाटलाचंही नाव घेतलेलं आहे.